नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज आम्ही कुठं आलं आहे बघू शकता. हे लोणावळ्याला जाताना एक मंदिर आहे, छान मंदिर आहे. मी पाठीमागच्या टायमिंगला रोडनं जाताना पाहिलं होतं, गेलो नव्हतो आतमध्ये. पण मंदिर मला एवढं छान वाटलं ना. रोडच्या साईडला आहे आणि असं म्हणजे असं चढून वरती जायचं आहे, पायऱ्या आहेत त्याला. वातावरण इतकं शांत आणि छान आहे ना. झाडं वगैरे आहे तिथं. देवीचं मंदिर आहे, एकदम शांत वाटतं इथं आल्यानंतर. मला तर खूप छान वाटलं. तर तुम्ही बघू शकता इथं साईडला पण एक छोटीशी 2 मंदिर आहेत. एक गणपतीचं आहे आणि पलीकडच्या साईडला राधाकृष्णाचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम आपण पहिल्यांदा वरती जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर मग तुम्हाला तिथला परिसर दाखवतो सर्व. बघा किती मंदिर छान आहे. आणि मंदिरात गेल्यानंतर इतकं गार आणि थंड हवा येते ना, असं वाटतं की इथं मंदिरातच बसावं. खूप छान वाटतं. कधी लोणावळ्याला जुना मुंबई पुणे हायवे ह्या रोडनं गेला तर त्या रोडला हे मंदिर लागतं. कधी गेला तर अवश्य या मंदिरात जावा. खूप छान वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, देवीची मूर्ती किती छान आहे. खूप छान वाटलं मंदिरात येऊन. हा बघा साईडचा परिसर आहे, खूप छान वाटतं. हे बघा किती खाली असं वरती चढून यावं लागतं. समोर रोड आहे, रोड साईडलाच मंदिर आहे. तुम्हाला आता राधाकृष्णाचं मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा मंदिर आहे राधाकृष्णाचं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.